मग IFS नावाची इंडियन फायनान्स सर्व्हिस मोठ्या महत्वाची परीक्षा ही होती. देशामध्ये अतिशय नामवंत परीक्षा होती. ती परीक्षा त्यांनी दिली आणि देशामधून सर्वप्रथम आला. त्यावेळेस ब्रिटिश सरकारने त्यांना कलकत्ता या ठिकाणी पोस्टिंग दिली. लोकसुंदरी आणि रमण हे कलकत्ता या ठिकाणी राहायला गेले. अकाउंटंटचं काम चांगल्या पद्धतीने करायचं. सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आपलं व्यवस्थित जे जर्नल आहे ते मेंटेन करायचं. सगळे कामं केल्यानंतर पण ते बेचैन होते मनाने, कारण माझा जन्म हा रिसर्च करण्यासाठी झालेला आहे, मला पैसे कमावण्यासाठी नाही. कारण त्यावेळेस त्यांना 400 रुपये त्या ठिकाणी पगार होता. या सर्व्हिसमध्ये त्यांना पेन्शन होतं, भविष्य पूर्ण सिक्युअर होतं. आणि त्यावेळेस सामान्य व्यक्ती 20 रुपये कमवू शकत नाही, अशी परिस्थिती होती. अशा अवस्थेमध्ये त्यांना पगार चांगला होता. आणि 1907 मध्ये असंच घरी जाताना एक मोठी इमारत त्यांना दिसली आणि त्या इमारतीवर लिहिलेलं होतं इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स. अशा पद्धतीने ते वाक्य लिहिलेलं होतं. त्यांनी ते वाचलं आणि त्यांना असं वाटलं की या ठिकाणी काहीतरी रिसर्च झालाच असेल. पण बिल्डिंग खूप जुनी होती. मध्ये जाऊन पाहिलं, एक लायब्रेरियन त्या ठिकाणी बसलेला होता आणि त्यांना विचारलं हे असं का धूळ खात पडलेलं आहे. म्हणे हे महेंद्र सरकार 1876 मध्ये देशातली पहिली रिसर्च लॅबोरेटरी जी आहे ती स्थापन केली होती. पण आज याला फंडिंग नाही, कोणी याच्याकडं ऍक्टिव्ह रिसर्चर नाही, त्यामुळे हे सगळं साहित्य धूळ खात पडलेलं आहे. रमण यांना वाटलं की नाही, ही जागा माझ्यासाठी आहे. रोज सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत ऑफिस करायचं आणि 5च्या नंतर त्या प्रयोगशाळेमध्ये 10 ते रात्री 11, 12, 5 वाजेपासून तर 10, 11 पर्यंत वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सुरुवातीला त्याने ध्वनी या विषयावर रिसर्च करण्याचा प्रयत्न सुरू केला, जो 1907 पासून सुरू केला आणि साधारणतः 1911 पर्यंत त्यांनी जवळजवळ 30 रिसर्च प्रकाशित केले आणि ते भारतीय जर्नलला दिले, ब्रिटिश जर्नलला दिले. पण त्यावेळेस असं समज होता की युरोपामध्ये की सगळे जे काही रिसर्च आहेत, सगळा जो काही शोध आहे ते फक्त युरोपीय लोक लावू शकतात, नॉन व्हाईट पर्सन लावू शकत नाही. आशिया खंडातील व्यक्ती अशा प्रकारचे रिसर्च करू शकत नाही, असं त्यांचा समज होता. पण असे प्रकाशन ज्यावेळेस युरोपीय मॅगझिन मध्ये आले त्यावेळेस त्यांच्याही लक्षात आले की नाही, या भारतामध्ये सुद्धा असा कोणीतरी नॉन व्हाईट आहे की जो रिसर्च करत आहे. आणि मग त्यांची ख्याती बऱ्याच ठिकाणी झाल्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांना वक्तव्य देण्यासाठी बोलवायला लागले. असं वक्तव्य देण्यासाठी कलकत्ता विद्यापीठामध्ये त्यांना बोलवलं. साधारणतः इकडे त्यांचं सर्व्हिसमध्ये प्रमोशन झालं, 400 वरून पगार 800 वर गेला. अतिशय चांगलं जीवन चाललेलं होतं. पण रोज त्यांचं दुपारचं जे जीवन असायचं ते रिसर्च मध्ये जायचं आणि त्यांना मनातून अशी इच्छा होती की नाही, मला पूर्ण वेळ जर रिसर्च करायला मिळाला किती छान होईल, कारण माझा जन्म रिसर्च करण्यासाठी झालेला आहे. आणि मग हे वक्तव्य देत असताना 1917 मध्ये कलकत्ता विद्यापीठाची फिजिक्सची जागा जी होती ती खाली झाली आणि त्यांनी ठरवलं की नाही, आता ही आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे, ही संधी आहे, आपण या जागेवर जायला पाहिजे. घरच्यांनी विरोध केला का, कारण प्रोफेसर या पदावर जर रुजू झाले तर त्यांना पगार 300 रुपये असेल, जो इकडे 800 रुपये आहे आणि तिकडे प्रोफेसरला पेन्शन सुद्धा नाही. घरच्यांनी विरोध केला पण त्यांनी सांगितलं नाही, माझा जन्म रिसर्च करण्यासाठी झालेला आहे, मला पैसे कमावण्याची इच्छा नाहीये. आणि मग ते विद्यापीठामध्ये रुजू झाले आणि त्यांना असं वाटलं आता माझी स्वतःची लॅबोरेटरी आहे, स्वतःचे विद्यार्थी आहे, मी पूर्ण वेळ रिसर्च करू शकेल. आणि त्याने ध्वनीवर रिसर्च करायला सुरू होतेच त्यांच्या अगोदर. आणि 1921 मध्ये जे ऑक्सफोर्ड विद्यापीठ आहे युरोपामध्ये, त्या इंग्लंडमध्ये असणाऱ्या ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये सगळ्या सायंटिस्ट लोकांची एक परिषद होती आणि या परिषदेसाठी कलकत्ता विद्यापीठाला सुद्धा आमंत्रित करण्यात आले. तर रमण यांना वाटलं की आपण आता तिथे जाणार आहे. ते आणि त्यांची पत्नी जाण्यासाठी निघायचे, पण जाण्यासाठी इंग्लंडला जाण्यासाठी साधारणतः जहाजामध्ये कारण त्यावेळेस अशा प्रकारच्या सुविधा नव्हत्या.
तर 3 हप्ते जाण्यासाठी वेळ लागायचा. मग जाण्यासाठी त्यांनी आपल्या बॅगमध्ये काही प्रिझम घेतले, काही निकोल प्रिझम घेतले, लेन्सेस घेतले, मिरर घेतले, हे साहित्य घेतले आणि जहाजामध्ये बसले, ते आणि त्यांची पत्नी. मग बसल्यानंतर 3 हप्ते वेळ जास्त लागत असल्यामुळे बरेच लोक आपला टाइमपास म्हणून, काही लोक पत्ते खेळायचं काम करायचे, काही लोक गाणे म्हणायचं काम करायचे, काही लोक झोपा काढायचं काम करायचे. पण हा जो रमण होता तो जहाजाच्या कडेवर बसून अतिशय सागराचं निरीक्षण करत होता. हा समुद्र निळा का दिसतोय, आकाश निळा का दिसतोय, सकाळी पाहायचं, दुपारी पाहायचं, संध्याकाळी पाहायचं, दिवसभर पाहण्याचा कार्यक्रम त्यांचा सुरू होता. आणि बेचैन झालेले होते की समुद्र निळा का दिसतोय, आकाश निळं का दिसतंय. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना काही मिळेना. बेचैन झाले. ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये पोहोचले. तिथे त्या परिषदेमध्ये आपलं वक्तव्य त्यांनी दिलं आणि जे युरोपीय सायंटिस्ट आहेत त्यांना सुद्धा लक्षात आलेलं होतं की भारतामध्ये हा सुद्धा एक हुशार आणि अतिशय टॅलेंट असणारा व्यक्ती आहे, की याच्यामध्ये टॅलेंट आहे. त्यांनी इतर सायंटिस्ट लोकांना सुद्धा इम्प्रेस केलं. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी दिलं. परत भारतामध्ये निघाले आणि ठरवलं. येताना त्यांच्याजवळ होतं जे प्रिझम होता, निकोल प्रिझम होता. सागराचं पाणी घ्यायचं, त्या एका बॉटलमध्ये घ्यायचं, त्याच्यावर प्रकाश टाकायचा, त्याचं पृथक्करण व्हायचं. पृथक्करण म्हणजे 7 रंगामध्ये विभक्तीकरण व्हायचं. अशा प्रकारचे प्रयोग त्यांचे सुरू होते. 3 हप्ते भारतामध्ये येईपर्यंत त्याने असे दिवसभर प्रयोग करत राहिले. कारण त्यांना शोधायचं होतं की आकाश निळं दिसतंय, समुद्र निळा दिसतोय, यामागचं कारण काय आहे. तर पुन्हा विद्यापीठामध्ये आले आणि मग मात्र जोमाने 1921 पासून एवढा प्रयोग आला की के.एस. कृष्णन सुद्धा त्यांचे हुशार विद्यार्थी होते, ते सुद्धा त्यांना मदत करायचे. आणि मग त्याने एवढे जवळजवळ 1 लाखापेक्षा अधिक प्रयोग केले. त्यासाठी स्पेक्ट्रोमीटर त्याने तयार केला. त्या स्पेक्ट्रोमीटरची एक वैशिष्ट्य असं होतं, जसं प्रिझम आपल्याला, आपण प्रिझमवर सूर्याचा प्रकाश पाडला की 7 रंग आपल्याला पाहावयास मिळतात, तशाच प्रकारचा हा स्पेक्ट्रोमीटर होता. तो 7 रंगामध्ये विभागती करायचा, पण त्याच्या तरंगानुसार निळ्या रंगाला वेगळं करायचा, लाल रंगाला वेगळं करायचा, पिवळ्या रंगाला वेगळं करायचा. अशा प्रकारचा तो स्पेक्ट्रोमीटर होता. त्याच्या सहाय्याने हजारो वेळेस त्याने रोज प्रयोग केले आणि हजारो प्रश्न निर्माण केले. त्या प्रश्नांची पुन्हा उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आणि एक दिवस असा आला, 28 फेब्रुवारी 1928 दुपारची वेळ होती. ऊन तापलेलं होतं, पण रमण प्रयोग करत होते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, प्रकाश येतोय, पाण्याच्या थेंबावर पडतोय, त्याचं पृथक्करण होतंय. पृथक्करण होत असताना प्रकाशाचा जो वेग आहे तो वेग बदललेला दिसला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निळ्या रंगाने, जास्तच निळा रंग हा जास्त स्कॅटर झालेला त्यांना लक्षात आला. आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की येणाऱ्या प्रकाश किरणाचा जो वेग आहे तोच वेग पुढे असला पाहिजे होता, पण तसं होत नाही. वेगवेगळे सॅम्पल घेऊन पाहिले, पुन्हा त्याच लक्षात आलं त्यांच्या की नाही, प्रकाश किरण येतोय, पाण्याच्या थेंबाला इंटरॅक्ट करतोय आणि त्याची काहीतरी एनर्जी कमी होते आणि कमी झाल्यानंतर बाहेर पडणारा प्रकाश किरण हा कमी वेगाने बाहेर पडतो, हे त्यांच्या लक्षात आलं. वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर सत्यता पडताळून पूर्ण झाली आणि संध्याकाळी 6 वाजता अनाऊन्स केलं की नाही, मी स्कॅटरिंग ऑफ लाईट यावरचा न्यू स्कॅटरिंग ऑफ लाईट अशा प्रकारचा प्रयोग त्याने या जगाला देण्यासाठी तो प्रसारित केला. भारतीय जर्नल जे आहेत त्यांना प्रसारित केला, जे ब्रिटिश जर्नल आहेत त्यांना सुद्धा प्रसारित करण्यात आला. त्यानंतर 21 मार्च 1928 रोजी युरोपीय देशामध्ये जे जर्नल्स असतात त्या जर्नल्स मध्ये प्रकाशन करण्यात आलं. प्रकाशन केल्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी तो न्यू स्कॅटरिंग ऑफ लाईट हे चॅप्टर ते वाचलं आणि खरंच न्यू रिसर्च आहे का हे अनेक शास्त्रज्ञांना प्रश्न पडला आणि त्यांनी त्याच्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि बऱ्याच, फॉर एक्झाम्पल आईन्स्टाईन ज्याने क्वांटम थिअरी शोधली, त्याला असं वाटलं की नाही ही खरंच न्यू थिअरी आहे आणि क्वांटम थिअरीचा एक भाग आहे असं त्याने म्हटलं. ज्याने अणुतील प्रोटॉन कणांचा शोध लावला असा नील्स बोर याने सुद्धा म्हणले की नाही हा नवीन प्रयोग आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे. असे रुदरफोर्ड आहे ज्याने अणुसंबंधी खूप अभ्यास केलेला आहे, त्याने सुद्धा म्हणलं. अनेक शास्त्रज्ञांना लक्षात आले की नाही हा प्रयोग नवीन आहे आणि या शोधाचं अतिशय महत्वाचं मूल्य आहे.
आणि मग त्याने ठरवलं सगळ्या सायंटिस्ट लोकांनी न्यू स्कॅटरिंग ऑफ लाईट याला म्हणायचं नाही, तर याला काय म्हणायचं आता, रमन इफेक्ट. या सगळ्या शास्त्रज्ञांनी काय नाव दिलं, रमन इफेक्ट. त्यानंतर त्यांची प्रसिद्धी खूप पावली. पण जोपर्यंत आपण एखादी डिस्कवरी जरी केली, पण जोपर्यंत ऍप्लिकेशन त्याचं येत नाही, जगाला त्याचा काही उपयोग होत नाही, तर त्या संशोधनाला तेवढं मूल्य राहत नाही. मग त्यांनी त्याच्यावर ऍप्लिकेशनचा विचार करायला सुरुवात केली. रमन याने ऍप्लिकेशन सुरुवात केली. काही ऍप्लिकेशन सुरुवातीचे मांडले की अणू हा आपल्याला न फोडताना सुद्धा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहता यायला लागलं. किंवा एखादा कॅन्सर सेल असेल तर कॅन्सर सेल आणि नॉर्मल सेल यामधला कसा डिफरन्स आहे काही मिली सेकंदामध्ये ओळखता यायला. अशा हजारो ऍप्लिकेशन त्याने प्रसारित केले. मग याची नोंद जे नोबेल कमिटी आहे त्यांनी घेतली. स्टॉकहोम मधून 1930 मध्ये रमन यांना टेलिग्राम येतो, प्रोफेसर सी.व्ही. रमन हॅज बीन अवॉर्डेड नोबेल प्राइज फॉर द फिजिक्स इन 1930 इन अ स्कॅटर ऑफ लाईट या संबंधाचा टेलिग्राम येतो. आणि मग 10 डिसेंबर 1930 ला नोबेल प्राइज घेण्यासाठी 3 हप्ते अगोदर असते पुन्हा जहाजामध्ये बसले. जहाजामध्ये बसल्यानंतर त्यांच्या पत्नी लोकसुंदरी आणि ते दोघंही होते. अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारून 3 हप्ते त्यांचा कुठे वेळ गेला हे समजलं नाही. कारण आता मात्र ते नोबेल प्राइज घेण्यासाठी चाललेले होते. त्याच्या पत्नीने विचारलं की आपण 1921 मध्ये गेलो त्यावेळेस कसं वाटलं आणि आज जातोय यामध्ये कसा फरक आहे. तर रमन म्हणाले त्यावेळेस एक सामान्य व्यक्ती होतो की ज्या कुणी आपल्याला विचारलं नाही. आज असामान्य व्यक्ती आहे. तर यामध्ये आपण नोबेल प्राइज घेण्यासाठी चाललेलो आहे. तर स्वीडनमध्ये गेल्यानंतर स्टॉकहोममध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि 10 डिसेंबर 1930 रोजी त्यांना नोबेल प्राइज दिलं. तिथून वापस भारतामध्ये मुंबईमध्ये त्या बंदरावर आल्यानंतर मुंबईमध्ये अतिशय हजारो लोकांनी त्यांचा स्वागत करण्यात आलं. रमन साहेब की जय, भारत माता की जय अशा प्रकारचे नारे त्या ठिकाणी लागत होते. आणि मग कलकत्ता विद्यापीठामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा करण्यात आला. आता त्यांना नोबेल प्राइज मिळाल्यामुळे आशियामधील पहिले फिजिक्समध्ये विज्ञानामध्ये मिळवणारा एकमेव नॉन व्हाईट असणारा पर्सन हा आशियामध्ये असलेला हा पर्सन त्याने आपल्याला हे नोबेल प्राइज दिलेलं. तर 1933 मध्ये इंग्रज सरकारने त्यांना सर ही पदवी दिली. आता पदवी महत्वाची नाही पण त्याच्या शब्दाला किंमत निर्माण झाली. आणि किंमत निर्माण झाल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपल्या भारतामध्ये एक रिसर्च लॅबोरेटरी तयार व्हायला पाहिजे. मग ब्रिटिश सरकार आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने बेंगलोर या ठिकाणी एक मोठी प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली रिसर्चसाठी. आणि त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून सी.व्ही. रमन यांना नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 1954 मध्ये भारत सरकारने सुद्धा भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला. पण त्यांच्या हाताखाली जे काही रिसर्च चाललेलं होतं ते रिसर्च अतिशय वेगवेगळ्या सायंटिस्ट त्या ठिकाणी निर्माण होत होते. अशाच प्रकारचे एक डॉक्टर घोष नावाचे रसायनशास्त्रज्ञ सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत होते. आणि 1948 आपल्याला माहिती आहे 2 बुद्धिमान लोक असेल तर एकमेकांसोबत कधीच पटत नाही. तर अशा प्रकारे डॉक्टर घोष हे सुद्धा अतिशय हुशार होते पण रसायनशास्त्राचे शास्त्रज्ञ होते. आणि यांचं क्लासेस होत असल्यामुळे शेवटी जे रिसर्च कमिटी असते त्या कमिटीने सांगितले की नाही सी.व्ही. रमन यांना आपण काय करूया रिटायर करूया. पण सी.व्ही. रमन यांची इच्छा नव्हती पण त्यांना जबरदस्ती रिटायर करण्यात आले. मग सी.व्ही. रमन रिटायर झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही माझ्याकडे खूप पैसा आहे नोबेल प्राइजचा मिळालेला. त्या पैशापासून रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर याच ठिकाणी स्थापन करण्यात आली. आणि स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा रिसर्च सुरू झालं. ते रिसर्च सुरू झाल्यानंतर साधारणतः 1970 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका येतो पण हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर रिकव्हर होतात. पण त्यांच्या असं लक्षात येतं की नाही हे जे आपण आपलं जीवन हे जास्त दिवस आपण जगण्याची शक्यता नाही. तर त्यांनी आपल्या शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की RRI रमन रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ते जिवंत ठेवा आणि याचं जे अस्तित्व आहे
ती आपल्या भारत देशासाठी मूल्यवान ठरेल, अशा प्रकारे प्रगती तुम्ही यामध्ये चालू ठेवा असं त्यांनी संदेश दिला. आणि 21 डिसेंबर 1970 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. धन्यवाद.